हरि ओम श्री गणेशाय नमः। वक्रतुंड महाकाय कोटि सूर्य समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं। या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निशेषजाड्यापा। पवित्र शिव गजानन मंदिर या स्थानी प्राणप्रतिष्ठित आपले गणपती राया अन्नपूर्णा आई श्री गजानन महाराज, श्री शेष महाराज, विठ्ठल रुक्माई आणि तसेच श्री हनुमंताच्या श्रीचरणी वंदन करून आणि तसेच आपले सदाशिव भोळा शंकर हेही स्थापित आहे, या सगळ्यांच्या श्रीचरणी मी वंदन करून आणि आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करतो आहे। तर सर्वात आधी मी थोडंसं एक आपण जो श्लोक नेहमी म्हणतो किंवा म्हणा आपल्याला बालपणापासून हा श्लोक वदवून घेतला जातो, एक प्रकारे सगळ्यांना तो पाठही झाला आहे आणि नेहमी आपण तो म्हणतही राहतो। तो श्लोक म्हणजे आज की गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। पण गुरुला ब्रह्म का म्हणतात, गुरुला विष्णू का म्हणतात, की गुरुला महेश्वर अर्थात शंकर का म्हणून म्हणतात, किंवा गुरुला साक्षात परब्रह्म का म्हणून म्हणतात, याचा आपल्याला कधीच विचार नाही झाला। आणि लहानपणापासून मी हा श्लोक ऐकून राहिलो म्हणून राहिलो, मला याचा विस्तारमध्ये अर्थ मलाही माहीत नव्हता। पण एक दिवस असंच यूट्यूबमध्ये मी पाहत होतो, वृंदावनचे विश्वविख्यात भागवताचार्य पुंडरीक गोस्वामी महाराज यांनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या शिष्यांसमोर या श्लोकाचं विशद वर्णन केले। मी सारांशमध्ये तो आधी ठेवतो तुमच्यासमोर, की गुरुर्ब्रह्मा म्हणजे गुरुरूपी ब्रह्म कसा आहे, तो का म्हणून त्याला ब्रह्म म्हणावं, काय करतो तो ब्रह्मरूपात गुरु जो आहे किंवा गुरुरूपी जो ब्रह्म आहे तो सर्वात आधी आपल्या हृदयाकाशात जो आहे अध्यात्माची सृष्टी करतो। जोपर्यंत अध्यात्माची सृष्टी आपल्या हृदयाकाश होणार नाही तोपर्यंत आपण सत्मार्गावर म्हणा किंवा भक्ती मार्गावर हे चालणे शक्य नाही आहे। तर सर्वात आधी तो मनुष्याच्या हृदयात म्हणा किंवा जीवाच्या हृदयात म्हणा हे अध्यात्माची सृष्टी करतो आणि त्या सृष्टीनंतर तो त्याला मंत्र देतो। आधी इथे पुष्कळ जण गुरुच्या अनुग्रहित असतील, सगळ्यांना एक विशेष मंत्र गुरुनी दिलेला आहे, तर ते मंत्र देतो आणि मंत्रच नाही देत तर तो गुरुरूपी ब्रह्म मंत्रासोबत ग्रंथही देतो आणि तसेच मंत्र ग्रंथ आणि त्याच्यानंतर काय देतो तर इष्ट देतो तुम्हाला। आणि इष्ट दिल्याबरोबरच त्याच्याबरोबरच त्याचे धाम तेही तो तुम्हाला देतो। असा हा गुरुरूपी ब्रह्म आणि विष्णू रूपाने तो काय देतो, तो सद्गुरु विष्णू रूपाने आशीर्वाद देतो, वचन प्रवचन भजन प्रसाद। प्रसाद म्हणजे आपण हे समजतो की नुसतं पेढे घेतले, लाडू घेतले, सुका मेवा प्रसादात मिळाला, चिरंजीव दाणे हा प्रसाद झाला, हा प्रसाद नाही आहे। प्रसाद म्हणजे काय, आपण प्रसादस्तु प्रसन्नता म्हणतो, तर आपल्या जीवनात जे जे प्रसन्नतेचे क्षण असतात, ज्या क्षणी आपण खूप
प्रसन्न अनुभव करतो, तर ही एक गुरुची कृपाच म्हटली पाहिजे. तर असा हा विष्णू रूपाने आशीर्वाद देणारा, वचन प्रवचन भजन प्रसाद देणारा हा सद्गुरू, आणि महेश्वर रूपाने हा काय देतो, तो आपले सगळे जितके विकार आहे, जितके आकार आहे, जितके प्रकार आहे, जितके व्यवहार आहे, जितके संस्कार आहे, या सर्वांपासून तो महेश्वर रूपात मुक्ती देतो आपल्याला. आणि परब्रह्म का म्हणून, तर तो सार्वभौम सर्वव्यापक आहे, असा तो हरिव्यापक सर्वत्र समाना. तसा हा परब्रह्म आपले जो सद्गुरू आहे तेही त्या परब्रह्मासारखेच आहे. आणि तेही आपल्या शिष्याला कसे त्याचे संरक्षण करतात परब्रह्मरूपाने, तर स्मरण करून आपल्या शिष्यावर दृष्टी टाकून त्याला दीक्षा देऊन दीक्षित करून आपल्या शब्दांनी किंवा आपल्या स्पर्शांनी असे ते गुरु सद्गुरू नेहमी और आपल्या शिष्याचे संरक्षण करत राहतात. आता हे स्मरण म्हणजे कसं, तर कासव कसा राहतो, उदाहरण, ती कासवी कुठे अंडे देते, समुद्र किनाऱ्यावर एक गड्डा खोदून रेतीमध्ये वाळूमध्ये समुद्राच्या, आणि तिथे आपले सर्व अंडे ठेवून ती परत समुद्रात चालली जाते. आणि समुद्रात बसूनच ती स्मरण करत राहते, ती त्याच्यावर बसत नाही जाऊन त्या अंड्यांवर. आणि समुद्रात पाण्यामध्ये आतमध्ये राहत राहत ती स्मरण करते, आणि तो अंड्यामधनं कासव बाहेर येतो स्मरण मात्राने. असेच सद्गुरू आहेत, ते ज्या स्थानी बसले असतील त्यांनी जसं आपलं स्मरण केलं असेल कोणत्याही कामाने, ते तुमचे सौभाग्य आहे समजा. तसेच दृष्टी, मासोळी कसे अंडे देते मागे मागे आणि पुढे पुढे जाते, पण दृष्टी मागे ठेवते आपल्या अंड्यांवर, आणि तिच्या दृष्टीनेच ते अंडे मासोळीत रूपांतरित होतात. ते असे ते सद्गुरू दीक्षा तुम्हाला नानाविध दीक्षा देतात, मंत्र दीक्षा म्हणा, ग्रंथ दीक्षा म्हणा. त्या दीक्षेने तुमचे ते एक प्रकारे म्हणा मार्गदर्शन करतात. त्यांचे शब्द, एखादा शब्द गुरुच्या मुखातून निघून गेला तोच तुमच्यासाठी प्रेरणास्पद ठरू शकतो. असा तो गुरूंचा शब्द, ज्याला कधी कधी आपण ब्रह्मवाक्यही म्हणून देतो, तो असा तो ब्रह्मवाक्यच असतो, सद्गुरूच्या तोंडातून निघालेला शब्द. आणि स्पर्श, कधी कधी ते फक्त आपल्या डोक्यावर हात ठेवतात आणि आपल्याला खूप शांतीचा अनुभव होतो. तर असे एक ते गोस्वामी महाराजांनी हे निरूपण केलं. मला ते निरूपण फार आवडलं म्हणून तुमच्यासमोर ठेवलं. आणि या वास्तवी ठेवलं की दासबोध ग्रंथाची, समर्थ रामदास स्वामी जे दासबोध ग्रंथ लिहिला आहे, याची मी प्रस्तावनाही अजून पूर्ण नाही वाचली आहे. सुरुवात केली होती, ती अर्धवटच राहिली आहे. काकांनी याची जवळजवळ 23 की 24 पानाची प्रस्तावना लिहिली आहे फक्त दासबोध ग्रंथाची. डॉक्टर काकांनी, माझे जे सद्गुरू आहे, त्यांनी फक्त या दासबोध ग्रंथाची 24 पानांची नुसती प्रस्तावना लिहिली आहे. ती माझी अजून ती पूर्ण वाचून झालेली नाही आहे. ग्रंथ तर वेगळाच राहिला विषय, पण तरी ज्याचे समजा या ग्रंथाचे मला क ख ग माहीत नाही, पण आज त्यांचा कृपाप्रसाद म्हणा सद्गुरूंचा, त्यांनी सरळ समासच दिला वाचायला आणि समासासोबत त्याचे निरूपणही सांगितले करायला. आहे कठीण, अब आया ऊट पहाड के नीचे, आपण म्हणतो ना. उंट जोपर्यंत एखादा पहाडाच्या, म्हणजे ही जी म्हण आहे, कशावर उंटाला असं वाटतं मीच खूप उंच आहे जगात, पण जेव्हा तो खरोखर डोंगराच्या खाली येतो, पहाडाच्या खाली, तेव्हा त्याला नाही, डोंगर आपल्यापेक्षा उंच आहे. तर आपल्यासाठी तर हे असंच आहे की आपण आता आलो आहे, सापडला, पण आता ते सद्गुरूच निभावून नेतील, जे काही वदवून घेतील माझ्या मुखात, ती सद्गुरूंची कृपा. तर म्हणून म्हटलं आहे की आपले गोंदवलेकर महाराजांचं एक भजन आहे, त्या भजनाच्या पूर्वी
ते गुरुची जशी महिमा म्हणा किंवा त्यांची स्तुती म्हणा की दयानिमूलम गुरुर्मूर्ती, पूजामूलम गुरुर्पादम, मंत्रमूलम गुरुर्वाक्यम, मोक्षमूलम गुरुर्कृपा. नादातून नाद निर्मितो श्रीराम जय राम जय जय राम. तर असे हे गुरु दया करणारे आणि कृपा करणारे, आणि त्यांच्या कृपाप्रसादाने त्यांनी आज जसं म्हटलं ब्रह्मरूपाने ग्रंथही देतात, ते हा ग्रंथ आपल्याला दिला आहे आज. मला म्हणा आपण सर्वांना हा ग्रंथ त्यांनी आज दिला आहे आपल्याला. तर या ग्रंथाचं वाचन करून परमार्थाच्या मार्गावर कसं मार्गक्रमण करावे याकरता आपल्याला हा ग्रंथ सद्गुरू कृपेने मिळाला आहे. तर आजच्या आपल्या या समाज जो मला मिळाला आहे, गुरुमाऊलींनी आपल्या सविताताईंनी जो मला दिलेला आहे, हे जनस्वभाव निरूपण दशक 18वाचं समास 7वा आणि बहुजिन्सी जातं हे आहे की जनस्वभाव निरूपण. तर या विषयाकडे आपण पुढे चालू. एक एक ओवी मी घेईल आणि त्याचा अर्थ आपण समजून घेऊ. याची टीका खुद सद्गुरू डॉक्टर श्रीकृष्ण देशमुख यांनीच लिहिली आहे. तर आपण सोबत एक एक म्हणजे ओवी समजेल आपल्याला की ओवीमध्ये काय. पुष्कळदा होऊन राहिले का आपण ओवी आधी पूर्ण 20-25 जड्या ओव्या म्हणून देतो, पण जेव्हा निरूपणाला येते किंवा अर्थाला कोणी इथे बसतं ती ओवी डोक्यात नाही राहत की कोणती ओवी आणि कोणत्या ओवीचा काय हे आहे. म्हणून मी हिला सकाळीच म्हटलं मी एक एक ओवी घेईल आणि त्याच्यावर आपण चालू. मग ठीक आहे, आज्ञा मिळाली आहे. तर तसं तर पहिली ओवी जी लिहितात जनस्वभाव निरूपणाची, समर्थ म्हणतात, जनांचा लालची स्वभाव आरंभीच म्हणती देव, म्हणजे मला काय देव ऐसी वासना श्रीराम. तो पहिला भाग जनांचा लालची स्वभाव. जनांचा अर्थ म्हणजे इथे आपण ज्याला म्हणतो सामान्य व्यक्ती, हिंदीत म्हणा आम आदमी, त्याची पार्टीच बनवून टाकली एका जणाने. तर जे सामान्य जन आहे असे जन ते कसे असतात, त्यांचा स्वभाव कसा असतो, लालची स्वभाव म्हणजे ते सहजच लोभी असतात. प्रत्येक सामान्य माणसाच्या मनात काही ना काही कामना राहतेच. निष्काम कोणी असं जीव भेटणार नाही तुम्हाला. तर असा तो एक सहज स्वाभाविक स्वभाव असतो जनांचा. अर्थात जो सामान्य माणसे जे आहेत, जे प्रपंचात आहेत, त्यांच्या मनात एक सहजच लोभी वृत्ती असते, लोभ असतो. आणि आरंभीच म्हणती देव, देवाची उपासना करू लागतात. आणि कशाला, तर त्यांची इच्छा काय राहते, म्हणजे मला काही देव, देव म्हणजे काहीतरी मला द्या, असा विचार धरून ते देवाची उपासना किंवा पूजा करतात. अशी कामना धरून, ऐसी वासना म्हणजे देवानी मला काहीतरी द्यावं, दिलं पाहिजे. मी पूजा करतो आहे, भक्ती करतो आहे, तर मला काहीतरी देवानी आणि दिलं काय पाहिजे, जे मागणार ते नाही, त्याची कामना काय राहते, धन संपत्ती किंवा असे प्रापंचिक वस्तूची कामना करणारा असा व्यक्ती राहतो. तर असा हा जो लोभी स्वभाव आहे प्रत्येकाचाच आहे. याच्यावर औषध काय, औषध म्हणजे याच्यावर सगळ्यात छान आहे की आपला संतोषी स्वभाव. आणि म्हणून गोस्वामी महाराज, तुलसीदास महाराज रामचरितमानस मध्ये म्हणतात की बिनु संतोषन काम नसावे. असंतोष जो आहे, संतोषच्या विना कामनाचा हा ज्या नष्ट नाही होत. जर तुमच्या मनात संतोष नसला, कामना तुमच्या किती इच्छा तुमच्या किती पूर्ण हो, आज एक पूर्ण झाली दुसरी उगवेल, पुन्हा ती पूर्ण झाली तिसरी मनात इच्छा येईल, ती पूर्ण झाली चौथी इच्छा मनात येईल, असा हा निरंतर क्रम
पण जिथे संतोष आहे मनामध्ये, तर हा संतोष ही संतोष वृत्तीच्या प्रवृत्तीचा म्हणा किंवा कामनांचा नाश करणारी आहे. तर म्हणून जे आपल्याला प्राप्त आहे तेच पर्याप्त आहे, या वृत्तीने जर जीव जगला तर या लोभ वृत्तीपासून तो आपलं संरक्षण करू शकतो. अन्यथा तर याची काही सीमा नाही, अनंत इच्छा आहे आपल्या. जसं म्हणतो हरी अनंत, हरी कथा अनंत, तसं आपल्या इच्छाही अनंत आहे. त्या सगळ्या कधीच पूर्ण होणार नाही. तर म्हणून एक कोणता तरी बिंदू असा आपल्याला ठरवावा लागेल जिथे आपल्याला संतोष मानावा लागेल. तर असा हा लालची स्वभाव, याच्यावर औषध म्हणजे आपली संतोष वृत्ती. पुढे म्हणतात, काहीच भक्ती केली नसता आणि अशी ही सामान्य माणसी कशी राहतात. काहीच भक्ती केली नसता आणि इच्छिती प्रसन्नता, जैसे काहीच सेवा न करिता स्वामी समागती. श्रीराम. काहीच भक्ती करत नाही आणि देवाशी कामना करतात की मला देव, मला हे दे, मला ते दे. हे कसं झालं? जसं कोणी नोकरदार वर्ग, कोणी नोकर आहे, काम केलंच नाही त्यांनी आणि स्वामीला म्हणतो मला पैसे द्या, माझी मजुरी द्या. ते तसंच झालं ना. आपणही तसंच करतो. देवाची पूजाच्या आधीच आपण आपली कामना देवासमोर ठेवून देतो, पूजा तर नंतर होईल. तर आपली ही सकाम जी भावना असते की पूजा भक्ती हे न करता सरळ देवाशी काहीतरी आपल्याला प्राप्त होईल, इच्छा धरून जे आपण काम करतो. जसा नोकर वर्ग आपल्या स्वामीकडे काम नाही केल्याबद्दलही मोबदला मागतो. काम करत नाही पण मोबदला त्याचा तो मागत राहतो स्वामीजी. तसेच आपले हे आहे की आपण भक्ती करत नाही, पूजा अर्चा करत नाही आणि देवाकडे आपण मागणे करतो आणि त्याप्रमाणे उपासनेला आरंभ करतो की देव प्रसन्न होण्याची अपेक्षा आपण करतो. म्हणजे मनात कामना ठेवून आपण उपासनाला प्रारंभ करतो की देव प्रसन्न होवे आपल्यावर. तर हे कसं झालं? राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी फार सुंदर भजन सर्वांनी आपण ऐकले असेल. मनी नाही भाव, म्हणे देवा मला पाव, अशाने देव भेटायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. किती सुंदर म्हटलं आहे तुकडोजी महाराज. व्यावहारिक बिलकुल अशी आपली जी हे भावना राहते, तर आपल्या मनी भाव काहीच नाही, पण आपण कामना करतो देव आपल्याला भेटायला पाहिजे. ते हे शक्य नाही आहे. जोपर्यंत आपल्या मनात भाव नाही, भक्ती नाही, तोपर्यंत देव असा भेटायचा नाही आहे, कारण तो भाजीपाला नाही आहे बाजारचा. तर आणि पुढे म्हणतात समर्थ पुढल्या ओळीत, कष्टे विण फळ नाही, कष्टे विण राज्य नाही, केल्या विण होत नाही साध्य जनी श्रीराम. कष्टाशिवाय जगात काहीच आपल्याला प्राप्त होत नाही, काही फळ मिळत नाही. प्रयत्नांती परमेश्वर आपण म्हणतो, त्याचा अर्थच हे आहे, जोपर्यंत आपण कोणतं काम ठरवलं पण त्या कामाला पूर्णत्वास न्यायला आपण जोपर्यंत मार्गक्रमण नाही करत, तोपर्यंत ते काम पूर्ण होईल का? नाही होणार. तर असं त्याच्यासाठी आपल्याला काही ना काही प्रयत्न, काही ना काही कष्ट करावे लागतील, तेव्हा आपल्याला ते कामाचे पूर्णत्वाचे फळ मिळेल. तर असं केल्याशिवाय कष्टेविण राज्य नाही. दुसरं म्हटलं समर्थांनी, जोपर्यंत कष्ट नाही करणार तोपर्यंत तुम्हाला राज्यप्राप्ती नाही होणार. शिवाजी महाराजांचं उदाहरण आता निरूपण केलं. हिंदवी स्वराज्य स्थापनेकरता त्यांनी किती कष्ट घेतले, नानाविध कष्ट. त्याच्यासाठी अपमानसुद्धा सहन केला, माघारसुद्धा घेतली, स्वतःच्या पोराला सुद्धा ओलीस ठेवावं लागलं तर ते ठेवलं औरंगजेबाकडे. तर असे कित्येक कष्ट होते, पण त्यांची जी जिद्द होती त्यात हिंदवी स्वराज्य स्थापन करायचं, आणि त्यासाठी सद्गुरूच्या प्रेरणेने त्यांनी जे जे कष्ट केले, जे जे प्रण केले,
सद्गुरूच्या कृपेने ते पूर्णत्वास आले आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना त्यांनी केली. म्हणून म्हटलं की कष्टेविना राज्य नाही. राज्य मिळालं तरी प्रजेच्या सुखाकरता राजाला सतत झटतच राहावं लागतं, त्याला सुख नाही आहे. तर असे हे कष्टेविना राज्य नाही, केल्याविना होत नाही. आणि कष्ट जर केले नाही तर कष्टाशिवाय आपल्याला काहीच भेटणारही नाही. ही कामनाच एक प्रकारचं मूर्खपणा आहे की आपण काही न केल्या फक्त तोंड उघडून बसू आणि आपल्या तोंडात कोणी घास आणून टाकेल, ही कामनाच व्यर्थ आहे. पुढे समर्थ म्हणतात की आळसे काम नासते, हे तो प्रत्ययास येते, कष्टाकडे चुकाविते हीन जन श्रीराम. आता जे काम आपण हाती घेतलं, ठीक आहे, मनाने ठरवलं, हाती आलं काम, पण आता त्याला पूर्णत्वास न्यायचा त्या कामाला. पण कधी कधी आपली आळशी वृत्ती ही असल्याने ते काम जागेवरच राहून जाते, पूर्ण नाही होत कधी. आणि एक प्रकारे तो आळशामुळे नाश पावतो, नष्ट होतो ते कार्य. आणि जी टाकाऊ माणसं म्हणजे असतात, अशी आळशी प्रवृत्तीची माणसे असतात, ती कष्ट करण्यासाठी टाळमटाळ करतात. अरे आज तो मूड नहीं है, आज तो पानी गिर रहा है, आज तो बहुत ठंडी है, माहीत नाही आज तर डोकंच दुखून राहिलं, आज तब्येत बरी नाही वाटत. पुष्कळसे असे आपले बहाणे राहतात. तर अशी जी आळशी किंवा टाकाऊ माणसे आहेत, जी कष्ट करण्याची टाळाटाळ करतात एक प्रकारे. म्हणून कबीर साथांनी काय म्हटलं, खूप छान म्हटलं आहे, काल करे सो आज कर, आज करे सो अब, पल में प्रलय होएगी बहुरी करेगो कब. माणसाच्या जीवनाचा काही भरोसा आहे? आज या क्षणी आपण बसला, पुढच्या क्षणात काय होईल कोणालाच माहीत नाही. म्हणून जे कार्य ठरवलं आहे ते आजच्या आज केलं तर बरं आहे, नाही तर भविष्यात ते काम कधी होईल याची काही शाश्वती तुम्हाला देता येणार नाही. आणि पुढे म्हणतात समर्थ की आधी कष्टाचे दुःख सोसिती, ते पुढे सुखांचे फळ भोगिती, आधी आळसे सुखावती, त्यासी पुढे दुःख श्रीराम. आणि जे आळशी लोक आहेत ते तर टाळमटाळच करत असतात, पण जे कष्टाळू वृत्तीचे लोक आहेत, जे कष्ट करून आणि म्हणा की काही कमवतात, असे जे लोक आहेत, तर प्रथम जे कष्टाचे दुःख सोसतात, अशी जी व्यक्ती आहे त्यांना पुढे सुखाची फळे मिळतात. ते जनाबाईचं कोणतं भजन आहे ना, भाकरी आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर, एक मी अरे संसार संसार, मला पूर्ण तो आठवत नाही आहे, कोणाला आठवत 2 ओळी बोलून द्या. नाही, उशीर होतोय. चला ठीक आहे. तर अशा जो की आधी कष्ट करावे तेव्हा भाकरी खायला मिळते. तर याच्याकरता फार सुंदर आपले राष्ट्रकवी मैथिली शरण गुप्त यांनी पंचवटी या खंडकाव्यामध्ये छान पंक्त्या लिहिला आहे की जितने कष्ट कंटकों में जिनका जीवन सुमन खिला, जितने कष्ट कंटकों में जिनका जीवन सुमन खिला, गौरव गंध उन्हें उतना ही अत्र तत्र सर्वत्र मिला. रामाचं उदाहरण आपल्या समोर आहे. 14 वर्ष वनवास भोगला, कष्ट भोगले, पण नंतर जे रामराज्य स्थापित केलं, रामाची कीर्ती आजही आपण गातो. त्यामुळे तर हेच म्हटलं आहे की आधी कष्ट करून दुःख सोसून जे व्यक्ती कार्य करतात त्यांना पुढे सुखाचे फळ भोगायला मिळतात. पण जे आळशी माणसं आहे त्यांना आधी तर सुखाचा अनुभव होतो, मस्त झोप काढतात झोपा, आणि पुढे मग त्यांना त्याचं दुःख होते. ते हिंदी सिनेमाचं छान गाणं आहे, लड़कपन खेल में खोया, जवानी नींद भर सोया,
और बुढ़ापा देख कर रोया. हिंदी सिनेमातली काही गाणे मोठे चांगले आहे, अध्यात्माचं पुष्कळ कूट आहे त्याच्यामध्ये. तर असे हे समर्थांची या ओवी. त्याच्या पुढची ओवी जी आहे की यह लोक अथवा परलोक दोहीकडे सारिखाची विवेक, दीर्घ सूचनेचे कौतुक कळले पाहिजे श्रीराम. आता यह लोक म्हणजे हा प्रपंच ज्याच्यात आपण वावरतो आहे, आणि परलोक म्हणजे परमार्थ. या दोन्हीमध्ये विवेकाचे महत्त्व सारखेच आहे. प्रपंचही जो करायचा आहे तर विवेक ठेवून करावा, आणि परमार्थही करायचा आहे तो विवेक ठेवून करावा. तर दीर्घ सूचनेचे कौतुक कळले पाहिजे. तर संभाव्य परिस्थितीचे आकलन होण्याचे महत्त्व, की पुढे आपल्यासमोर कशी परिस्थिती येईल ती संभावना, त्याचं आकलन करून आणि ते आपल्याला आकलन कळलं पाहिजे एक प्रकारे म्हटलं. आणि याच्यात पुढच्या ओवीत म्हणतात की मेळविती तितुके भक्षिती, ते कठीण काळी मरोन जाती, दीर्घ सूचनेने वर्तिती, तेची भले श्रीराम. काही असे प्रवृत्तीचे लोक असतात की जेवढे मिळावे तेवढे संपवावे. आज तो खाओ पियो मौज करो, कल की कल देखेंगे. तर असे जे प्रवृत्ती आहे तर ते कठीण काळी मरोन जाती. अशा प्रवृत्तीचे लोक जेव्हा कठीण काळ येतो, परिस्थिती प्रतिकूल होते, तर ते टिकाव नाही धरत, डगमगून जातात अशा परिस्थितीमध्ये. कारण की काय केलं त्यांनी, दीर्घ सूचनेने वर्तती तेची भले. कारण त्यांनी जो आहे प्रतिकूलता गृहीत धरून किंवा भविष्यात येणारी प्रतिकूलतेचं त्यांनी काही आकलन केलंच नाही कधी, आणि प्रतिकूलता गृहीत धरून त्यांची तरतूद करणारे जे असतात पण ते शहाणे असतात. की आपल्याला भविष्यात लग्न करायचं आहे, मुलाचं शिक्षण आहे म्हणा, किंवा घर बांधायचं आहे, यासाठी वगैरे सगळे जे तरतूद करून ठेवतात, तर त्यांना ती केलेली तरतूद वेळेवर कामी येते. नाहीतर असे पुष्कळसे आपण म्हणतो की जसं चर्वाक दर्शन आहे, यत जीवेत सुखम जीवेत, ऋणम कृत्वा घृणम पिवेत. जब तक जियो मौज से जियो, कर्जा करके घी पियो. असे प्रवृत्तीचे लोक, पण त्यांचं जेव्हा कधी असा प्रतिकूल किंवा कठीण समय येतो तर ते टिकाव नाही धरत, पण जो भविष्याचं सगळं आकलन करून सगळी तरतूद करून चालतो, चांगलं व्यवस्थापन करून चालतो, तर त्याला ती आपली केलेली तरतूद वेळेवर निश्चित कामी पडते. आणि पुढे म्हणतात समर्थ की एकदा मेल्याने सुटेना, पुन्हा जन्मोजन्मी यातना, आपणास मारी वाचविना, तो आत्महत्यारा. एकदा मरून माणसाची कधी सुटका नाही, कारण मरताना काही ना काही कामना मनात ठेवूनच वर जातो माणूस. यामुळे काय होतं की पुन्हा पुन्हा जन्म मरणाच्या चक्रात तो सापडतो. पुनरपि जन्मन पुनरपि मरणम, जसं आदि शंकराचार्यांनी म्हटलं आहे. तर या चक्रात तो गुरफटून राहतो नेहमी. आणि एक प्रकारे म्हणा की तो स्वतःला न वाचवता जो पुन्हा पुन्हा मरतो तो एक प्रकारे आपली आत्महत्याच करतो म्हणावं. आपले किती जन्म झाले, पुन्हा मृत्यू आली, पुन्हा जन्म झाला, तर हा चक्र निरंतर चालतो आहे आणि आपल्याला अजूनपर्यंत मोक्ष नाही. आपण त्याच चक्रात फिरून राहिलो आहे. तर अशा चक्रात तर डॉक्टर काकांनी याचं हे लिहिलं आहे की एक प्रकारचा आत्मघात, आत्महत्या करण्यासारखा आहे. याच्यातून आपल्याला सुटका हवी तर आपल्याला मुमुक्षु व्हावं लागेल, मोक्षाची आपल्याला कामना हवी, त्यानंतरच आपण या आणि त्याच्यासाठी प्रयत्नही करावा लागेल. तेव्हा या जे बंधन आहे आपलं जन्म मृत्यूचं, त्याच्यापासून आपली मुक्ती होईल. प्रतिजन्मी आत्मघात कोणे करावे गणित, या कारणे जन्म मृत्यू केवी चुके. तर देव काही करतो नाही, असा आत्मघात कोणी किती वेळा केला
जसा पूर्वीच्या ओवीमध्ये म्हटलं की आपण कामना ठेवूनच राहतो ना, ह्याच्यामुळे आपल्याला वारंवार जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये फसावं लागते आणि एक प्रकारे आपण आपला आत्मघातच करतो. असा हा आत्मघात कोणी किती वेळेला केला याचा काही हिशोब नाही आहे. कोण ठेवणार याचा हिशोब? आपल्याला पूर्वजन्मीची काही आठवण राहत नाही कधी की आपण कोण होतो पूर्वजन्मी. तर म्हणून याचा हिशोब कोण करणार? तो हिशोब ठेवणारा भगवंतच आहे एक, आणि त्याचे जन्म मरण असेच जगू कसे चुकणार. तर आपले हे जन्म मरण जे आहे असेच आपण जन्म घेऊ असेच मरून जाऊ, तर हे कधी चुकणार आपलं? या वृत्तीने तर कधीच नाही चुकणार. ते आपण गुरफटत जाऊ नेहमी नेहमी. तर देव सकळ काही करीतो ऐसे प्राणी मात्र बोलतो, त्याचे भेटीचा लाभ तो अकस्मात झाला. देव करता करविता आहे, जो करेल देवच करेल असे सगळेच म्हणतात. देवावर सोपवलं सगळं, आता देवच करेल ते करा, किंवा जसं नशिबात होईल तसं होईल असं आपण म्हणतो. पण त्या दर्शनाची संधी जी आहे, करता करविता देव आहे, पण त्या दर्शनाची संधी मात्र अकस्मात लाभणाऱ्या मनुष्य देहातच मिळते. अर्थात देवाचे दर्शन आपल्याला याची देही याची डोळाच करता येतो. आणि याचे फार सुंदर कथाप्रसंग राम जानकी विवाहामध्ये आला. राम जानकी विवाहामध्ये रामराया आपले नवरदेव बनून घोड्यावर बसले आहेत, नटून थटून चांगला शृंगार करून. आणि घोडाही तो होता, काही असा तसा साधारण घोडा नव्हता. कामदेव स्वतः घोड्याचं रूप घेऊन आले होते तिथे, ज्या घोड्यावर रामराय विराजमान होते. आणि वरात जनकपुरीकडे चालली आहे. जनकपूरचे सगळे लोक रामरायाचे दर्शन करून आपल्याला खूप धन्य मानून राहिले की आम्ही असे कोणते पुण्यकर्म केले होते. म्हणतात की ज्या कारणे आपल्याला या जन्मी रामरायाचे दर्शन करायला मिळून राहिलं. तर असा हा जन्म ज्यांना सायास दर्शन देवाचे सायास झाले जनकपूरच्या वासियांना, पण देवांनाही तो दर्शनाचा लोभ चुकला, म्हणजे सोडता आला नाही. तेही जनकपुरीला रामरायाच्या विवाहात लग्नामध्ये आणि सामील होण्याकरता मनुज रूप म्हणा किंवा विविध रूप धारण करून त्या लग्न समारंभात सामील झाले. आणि तिथे काय पाहतात, तर शंकराने, आपण पंचानन म्हणतो, या दृष्टीने शंकराचे 15 नेत्र, 15 नेत्रांनी शंकर रामरायाचे दर्शन करून राहिले. त्यांचे अलौकिक स्वरूप हे आपल्या 15 डोळ्यांनी ते पाहून राहिले आहे. तसेच विष्णू जे आहे लक्ष्मी सहित आपल्या 2 डोळ्यांनी रामरायाचे दर्शन करून राहिले आहे. ब्रह्माजी ज्यांनी या सृष्टीची रचना केली ते आपले चतुरानन म्हणतो ज्याला आपण, ते आपले 8 डोळ्यांनी आणि ते रामरायाचे अलौकिक स्वरूप याचे दर्शन करून राहिले. तेही स्वतः उतरले या पृथ्वी तलावर रामरायाचे दर्शन करायला. तिथेच कार्तिकेय महाराज ज्यांना आपण षडानन म्हणतो, ते आपल्या 12 नेत्रांनी आणि रामरायाचे सुंदर दर्शन करून राहिले आहेत. आणि तसेच इंद्र ज्याला गौतम ऋषीच्या शापा कारणाने म्हणा सहस्त्र डोळे मिळाले होते, तर आज सगळे देव इंद्राशी ईर्ष्या करून राहिले. कोणी 2 डोळ्यांनी पाहून राहिलं, कोणी 15 डोळ्यांनी, कोणी 8 डोळ्यांनी, कोणी 12 डोळ्यांनी पाहून राहिलं. पण म्हणते हा इंद्र तर हजार नेत्रांनी दर्शन करून राहिला. केवढं भाग्य आहे याचं. यद्यपि तो शापित होता, पण आज तो शाप त्याला वरदान ठरला की तो सहस्त्र डोळ्यांनी रामरायाचे दर्शन करून राहिला. तर असा हा दर्शनाची संधी जी आहे अकस्मात जशी जनकपूरवासियांना मिळाली, किंवा म्हणा जशी द्वापर युगामध्ये गोकुलवासियांना मिळाली,
तशी ही संधी मनुष्य देहात कधी कधीच आपल्याला मिळते. आणि विवेकाचा लाभ घडे जेणे परमात्मा ठाई पडे, विवेक पाहता सापडे विवेकी जनी. तर असे जे आत्मानादी विवेकाने मी आत्मा असा अनुभव येतो, असा विवेक हवा असेल तो तर विवेक असा केव्हा कुठे सापडतो? तो फक्त संतांजवळ सापडतो म्हणतात. संतच जे आहे, जोपर्यंत आपण संगती करत नाही तर तसा मी आत्मा आहे असा अनुभव, असा विवेक आपल्याला कधीच होत नाही. आणि म्हणून या ओळीबद्दल रामचरितमानसमध्ये फार चांगली एक दोहा म्हणा गोस्वामी तुलसीदासांनी लिहिला आहे की संत संग अपवर्ग कर कामी भव कर पंथ, कहे संत कभी कोविद श्रुती पुराण सद्ग्रंथ. की संत संग अपवर्ग कर, अर्थात संताचा जो संघ आहे तो मोक्ष किंवा भवबंधनातून सोडवणारा असा तो आहे. आणि जो कामी पुरुषांचा संघ आहे तो जन्म मृत्यूच्या बंधनात टाकणारा असा तो संघ आहे. तर असे जे आहे, कोण म्हणते असं की संत का संग मोक्ष का और कामी का संग मृत्यू का, असं कोण म्हणून राहिलं? तर गोस्वामी लिहितात, काही संत कवी कोविद अश्रुती पुराण सद्ग्रंथ. सगळे संत, सगळेच कवी, पंडित आणि वेद पुराण आहे असे जे सद्ग्रंथ आहे सगळे, हे सगळे असंच सांगतात की तुम्हाला जर खरंच मोक्ष आत्माधिक अनुभव पाहिजे, आत्मा असा जो आत्मानाधिक विवेकाने मी आत्मा असा अनुभव जर पाहिजे असेल तर तुम्हाला संतांची संगती करावी लागेल. कारण संतच तुम्हाला मोक्षाचा मार्ग सांगतील. आणि याच्या पुढे समर्थ पुन्हा लिहितात की देह पाहता आहे एक, परंतु करीतो अनेक, त्या अनेकास एक म्हणो नये की. आता वस्तुतः देव म्हणा ब्रह्म म्हणा हा एकमेव अद्वितीय आहे आणि भेद शून्य आहे. परमात्मा एकच आहे, त्याच्यामध्ये काहीच भेद नाही. एको अहम द्वितीयो नास्ति. परमात्मा सारखा तो एकच आहे. आणि म्हणून मनुष्य कृपावर त्यांची तपस्यावर प्रसन्न होऊन जेव्हा देव आले की मनु वर माग, शत्रुपा वर माग, तर जेव्हा मनु शत्रुपाने म्हटलं देवा मला तू पुत्ररूपात पाहिजे आहे, मला तुझ्यासारखा पुत्र दे तेजस्वी. तर देवालाही प्रश्न पडला. त्यांनी म्हटलं मनु शत्रुपाला की माझ्यासारखा पुत्र शक्य नाही, कारण माझ्यासारखा दुसरा कोणीच नाही या जगात, मी एकटाच आहे, अद्वितीय आहे, म्हणून मलाच तुझ्या पोटी जन्म घ्यायला यावं लागेल, कारण माझ्यासारखा मीच आहे, दुसरा कोणी नाही आहे. आणि असा जो हरी व्यापक सर्वत्र समाना म्हणतो आपण, तर ज्याचे सर्वत्र विचरण आहे, कणाकणात जो आहे असा असणारा तो एकमेव अद्वितीय, तो एकमात्र परब्रह्म तेच आहे. त्याच्या जोडीचा दुसरा कोणीच नाही आहे जगात. तर असं हे जे हे आहे की आपण त्याच्यामध्ये भेदाभेद करतो, पण हे असं नाही आहे. तुकडोजीत महाराजांचं पुन्हा एक पद आहे, ते पद फार सुंदर आहे त्यांचंही, की ते म्हणतात हर देश में तू हर भेष में तू, तेरे नाम अनेक तू एकही आहे. आपण कोणत्याही नावाने ओळखा, राम म्हणा कृष्ण म्हणा, पण आहे तो तत्व एकच, दुसरा द्वितीय कोणताच नाही. आणि यापुढे आपण म्हणतो की समर्थ म्हणतात की देव पाहता आहे एक, परंतु करीतो अनेक, त्या अनेकास एक म्हणो नये की श्रीराम. याच्या पुढच्या अवीत समर्थ म्हणतात की देवांचे कर्तृत्व आणि देव कळला पाहिजे अभिप्राव, कळल्याविण कित्येक जीव उगेच बोलती. देवाचे ब्रह्मस्वरूप लक्षण व त्याचे तटस्थ लक्षण, करता भरता हरता या संबंधीचे शास्त्र समजले पाहिजे,
ते न समजतात बरेच लोक जे आहेत देवाविषयी फालतू बडबड करत राहतात. त्यांना यामध्ये काहीच समजत नाही. पण ही समज केव्हा येईल? ही समज येईल याच्यासाठी एक सूत्र गोसाईंनी ह्याच माणसात पुन्हा दिलं आहे की सो अस्मी इति वृत्ती अखंडा दीप सिकासोय परम प्रचंडा आत्म अनुभव सुख सुप्रकाशा तब भव मूल भेद भ्रमनासा. की सोह अस्मी अर्थात तो ब्रह्म मी आहे. आणि हा जो अखंड वृत्ती ही जी आहे की मी ब्रह्मा अहम ब्रह्मास्मी, तर ही वृत्ती कशी आहे? तर ही त्या ज्ञानदीपकासारखी आहे की आत्मानुभवाचे सुख जे आहे याचा सुंदर प्रकाश जेव्हा पसरतो तेव्हा या संसाराचा जो मूल भेदरूपी भ्रम आहे त्याचा नाश होतो. अर्थात जोपर्यंत आपल्या हृदयात मनात हा ज्ञानदीप कोणता? आत्मानुभवाचा ज्ञानदीप याचा प्रकाश पडत नाही तोपर्यंत जो संसाराचा मूल भेदरूपी भ्रम आहे तो आपला मिटत नाही. याच्या पुढे समर्थ म्हणतात की उगेच बोलती मूर्खपणे शहाणपण वाढाया काढणे तृप्ती लागी उपाव करणे ऐसे झाले. केवळ मूर्खपणामुळे अशी बडबड होते. शास्त्राभ्यासाने शहाणपण देवाचा अनुभव घेऊन तृप्त होण्यासाठी उपाय करणे हे जास्त म्हणा उचित आहे. अन जेही उदंड कष्ट केले ते भाग्य भोगून ठेवले येर ते बोलतीची राहिले करंटे जण. ज्यांनी साधनाचे शास्त्राभ्यासपूर्वक कष्ट केले त्यांना आत्मानुभव लाभले. त्यांनी खरोखरच सद्ग्रंथ वाचले आहे, सदाचरण केले आहे, सद्वृत्तीने वागले आहे, व्यवहार केलेला आहे, तर त्यांना आत्मानुभवात मिळणारच आहे. त्यांच्या भाग्यात ते एक प्रकारे त्याची की हे भाग्यात लिहून टाकले म्हणा विधातांनी अशा लोकांच्या की त्यांना तो आत्मानुभव येईल निश्चितच आहे. पण जे इतर येर ते बोली तेची राहिले इतर जे लोक आहेत ज्याला समर्थांनी करंटे नाव दिलं आहे, तर असे जे करंटे लोक आहेत ते केवळ बडबडच करत बसतात. बडबड फालतूची बडबड ज्याला म्हणा वायफळ बडबड म्हणतो आपण त्याला, तर ते अशीच वायफळ बडबड करत राहतात. आणि करंट्याचे करंट लक्षण समजून जाती विचक्षण भल्यांचे उत्तम लक्षण करंट्यास कळेना. तर असे जे बुद्धिमंत जे लोक आहे, विचारवान जे आहे, विवेकशील जे म्हणा मनुष्य राहतो, तर त्याला एक करंट्याचे कुललक्षणाची परीक्षा तिथेच होऊन जाते की हा कोणत्या प्रकारचा मनुष्य आहे. आणि भल्यांचे उत्तम लक्षण करंट्यास कळेना. मात्र भाग्यवंत जे आहे, ज्यांनी कष्ट करून सद्ग्रंथ वाचून सदाचरण करून आणि भगवंताला मिळवण्याचा प्रयत्न केला, असे जे भाग्यवंत आहे यांची जी सुलक्षणे आहे हे करंट्याच्या लक्षात नाही आहेत. तो त्यांची खिल्ली उडवत राहतो, टिंगल करत राहतो अशा माणसाची. तो जो खरंच सद्मार्गावर चाललेला आहे अशा लोकांची आपण पाहतो व्यावहारिक जगातही लोक टिंगल उडवतात त्याची. आणि मनुष्य शुद्धीस सांडावे त्याचे काय खरे मानावे जेथे विचारांच्या नावे नाही. एक ओवी सुटली आहे, त्याची पैसावली कुबुद्धी तेथे कैची असेल शुद्धी कुबुद्धी तेची सुबुद्धी ऐसी वाटे श्रीराम. तर अशी करंट्याची जी कुबुद्धी आहे म्हणा, तर ती ऐसपैस पसरलेली असते. म्हणजे त्याच्या डोक्यात कधी काय येईल, डोकं रिकामच राहते तशी. आणि आपण म्हणतो खाली दिमाग शैतान का घर, तर अशी त्याची जी बुद्धी आहे. आणि तो शुद्धीवर कसा असेल मग? तो शुद्धीवर म्हणजे भले तो काही असा नशा केलेला नसेल, त्यातून त्याची बुद्धीच जर विकृत आहे
तो नेहमी काही ना काही असं विकृतच विचार करत राहील, तो कधी शुद्धीवर राहणार नाही असा माणूस. तर त्याची कुबुद्धीच त्याला आपली सुबुद्धी असं वाटतं. कारण असा जो कुबुद्धी लक्षणाचा व्यक्ती आहे त्याला काय वाटतं, मी जो विचार करतो तोच उत्तम, माझ्यासारखं कोणी काही करूच नाही शकत, असा जो एक भाव असतो त्याच्यामध्ये, तो आपल्या कुबुद्धीलाच आपली सुबुद्धी म्हणतो. असा हा. आणि पुढच्या ओवीत समर्थ म्हणतात की मनुष्य शुद्धीस सांडावे, त्याचे काय खरे मानावे, जेथे विचारांच्या नावे शून्याकार. जो माणूस शुद्धीवर नसतो त्याच्या बोलण्यावर कसा विश्वास ठेवा. आता ज्याची बुद्धीच विकृत आहे तर त्याच्या बोलण्यावर कसा कोणी विश्वास ठेवेल. आणि जेथे विचारांच्या नावे शून्याकार, आणि कारण तेथे विचारांच्या नावे काय आहे, एक मोठं शून्य आहे. विचार नाहीच तिथे काही, विचारांच्या नावावर जे शून्य असते. आणि असे जे लोक असतात तर वेदांत शास्त्राची जी जाण नसणे म्हणजेच बेशुद्धी आहे एक प्रकारची. ज्यांना काही वेदांत माहीत नाही, काही सद्ग्रंथ माहीत नाही, काही सदाचरण माहीत नाही, तर असे लोक, त्यांची गिनती कुठे होते, तर बेशुद्धामध्ये होते. हे लोक बेशुद्ध आहे एक प्रकारचे. तर विचारे यह लोक परलोक, विचारे होतसे सार्थक, विचारे नित्य नित्य विवेक पाहिला पाहिजे. तर प्रपंच परमार्थाचे सार्थक सत्यामिथ्यवादी विचाराने होते. म्हणून तो विवेकाचा जो विचार शास्त्रशुद्ध पद्धतीने जाणला पाहिजे आपल्याला. आणि या कारणात आपल्याला हे सद्ग्रंथ जे आहे सद्गुरूच्या कृपेने मिळाले आहे, या अशा ग्रंथांचे वाचन करून जे आहे आपला विचार शुद्ध होईल, आपला विवेक जागृत होईल. आणि त्या विवेकाचा विचार शास्त्रशुद्ध पद्धतीने आपण जाणून घेऊन आणि मगच जो परमार्थ आहे त्या मार्गावर म्हणा किंवा सार्थक सत्यामिथ्यावादी विचार आपण त्या परमार्थाविषयी, की काय परमार्थात काय सत्य आहे, काय मिथ्या आहे, याचा विचार आपण तेव्हाच करू शकू जेव्हा आपण शास्त्रशुद्ध पद्धतीने हे जाणण्याचा प्रयत्न करू. असा हा समाज जो आहे डॉक्टर काकांनी, असा हा जो आपला विचार आहे. आणि वासनेमुळे पुन्हा पुन्हा जन्म येतो आपल्या मनात ज्या वासना आहे, आणि तो वासना कधी संपत नाही. या कारणाने आपला जन्म होतो आणि प्रारब्धामुळे आपल्याला अनेक संकट जी आहे ती भोगावी लागतात. म्हणून ज्याने वासनाक्षय करून मी ब्रह्मा असा अनुभव घेतलेला नाही, तो जन्मोजन्मी आत्महत्या करीत असतो. असे काकांनी याची सुंदर टीका लिहिली आहे. आणि पुन्हा जन्माला येणे हे एक प्रकारचे आत्महत्येचेच लक्षण किंवा कारण, आणि ती पुढच्या मृत्यूची पूर्वतयारी आहे असेही काका म्हणतात. आणि मनुष्याचा सार विवेक जो आहे, सारासार विवेक मित्र आहे. व विवेक नाहीसा झाला तर त्याची कोणतीही कृती अगर विचार कोठे घेऊन जाईल हे सांगता येणार नाही. अर्थात तुम्ही विवेक सोडून, सुबुद्धी सोडून कोणतं काम केलं, म्हणजे विचारपूर्वक जर तुम्ही कोण काम केलं नाही तर तुम्हाला त्याचा नुकसान होऊ शकतं. म्हणून सारासार विवेक हा कसा आहे, जसा आपला एक छान सद्गुणी मित्र असतो ज्याच्यावर आपण विश्वास ठेवतो, जो आपल्या अडीअडचणीला कामी येतो कधी, असा जो सद्मित्र आहे, तर हा विवेकी सारासार विवेक काय, हा तसा सद्गुणी मित्रासारखा आपला मित्र राहतो. पण विवेक हा नाहीसा झाला, आपला विवेक जर संपला तर आपण जेही काम करतो अविवेक बुद्धीने काम करू त्या कामात आपल्याला कधीच यश येणार नाही. असा हा सुंदर प्रसंग या समाजात जनस्वभाव निरूपणाच्या माध्यमाने समर्थांनी आपल्यासमोर ठेवला आहे. आणि तसेच सद्गुरू श्रीयुत डॉक्टर श्रीकृष्ण देशमुख काकांनी हे सुंदर छोटीशी चिंतनिका जी दासबोध चिंतनिका, याच्यामध्ये या 7व्या समासाचे
फार सुंदर निरूपणही केले आहे. हे मी आपल्यासमोर जशी सद्गुरूंनी बुद्धी दिली त्याप्रमाणे ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. काही चुकी झाल्यात क्षमा करावी. आजची झालेली सेवा श्री सद्गुरूच्या चरणी अर्पित करतो. जय जय रघुवीर समर्थ.